हे दुसरं भूत या भूताची माया आहे. तुम्हाला घाबरून सोडण्यासाठी या भूतानं आपली छाया पाडली. आता थोडे थांबा आणि माझा चमत्कार पहा. असा काकू, उडीद, मिरच्या, रसरशीत अग्नी आणि 4-5 वेताच्या लांब छड्या आणा. बोल, तू कोण आहेस? बोल, बोल, तू कोण आहे? बोल, बोल, तू कोण आहे? अजून बोलत नाही? माझा काकू, तुम्ही अग्नीवर मिरच्या टाका. मी भूताला झोडपून काढतो. बुवा बुवा, काय करताय? ज्याच्या पुढं अष्टप्रहर धूप जाळता त्या प्रत्यक्ष पांडुरंगा पुढं तुम्ही मिरच्याची खाट उडवताय. बोल, तो कोण आहे? मी सांगते ना, तो विठ्ठल आहे. मला पंढरपूरला सोडण्यासाठी त्यानं माझं रूप घेतलं. तो प्रत्यक्ष विठ्ठल आहे. सत्या, जनाबाईची मावशीच लागलीस की नाही तू? तुझ्यासाठी विठ्ठलानं तुझं रूप घेऊन काम करायला. विशुंभर बुवा, चालू दे तुमचं. बुवा बुवा, मी तुमच्या पाया पडते. तुम्ही मला भूत म्हणा, मला मारा, झोडा, काय वाटेल ते करा, पण माझ्या पंढरीनाथाला सोडा. बोल, कोण आहेस तू? नाही बोलत? ठीक. विठ्ठला, 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 आता मात्र तुझा छळ मला पाहत नाही. तू माझं रूप घेऊन माझ्या घरात मोलकरणीची कामं केली, पण माझ्यासाठी हा छळ सोसू नको. या अज्ञान अंधळ्या लोकांना आपलं खरं रूप दाखवून या छळातून तूच आपली सोडवणूक करून घे. त्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही.